विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2013 पासूनचा माझा अनुभव मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे एका मिनिटात. बोर्डचा पहिलाच पेपर असतो फिजिक्सचा. पहिलाच पेपर असतो फिजिक्सचा. त्याच्या अगोदर 5 दिवस सुट्टी असते. 2013 पासून हेच टाइम टेबल आहे. 5 दिवस सुट्टी असतेच. तरी हा पेपर अवघड जातो. फिजिक्सचा पेपर अवघड गेला, की केमिस्ट्री पण अवघड जातं. 2 पेपर अवघड गेले, की पुढचा सगळा कॉन्फिडन्स निघून जातो. मॅथ्सचा अभ्यास होतच नाही. तिन्हीच्या तिन्ही पेपर अवघड गेले, की सीईटीचा अभ्यास करूच वाटत नाही आणि दरवर्षी हजारो मुलांच्या बाबतीत हे होतं. पण यावर्षी होणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही मला फॉलो करताय याचा अर्थ हे होऊन देणार नाहीये मी. मी तुम्हाला फायनल स्ट्रॅटेजी देणार आहे, की आता सगळा अभ्यास तुम्ही करताय. वर्षभर केलाय अभ्यास, पण फायनल मोमेंटला काय केलं पाहिजे? बरं समजा आजच पेपर आहे. आज पेपर आहे 4 तासाने तुमचा पेपर आहे समजा. ठीक आहे. पहाटे तुम्ही उठलाय हा व्हिडिओ बघताय. 4 तासात काय करता येईल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही अभ्यास केलाय हे तुमच्या मनाला सांगा. आता फायनल रिव्हिजन करत असताना सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की मला माहिती आहे, की डेफिनेशन्स मला माहिती आहे, की डायग्राम सुद्धा येणार आहे. मला माहिती आहे, की डिस्टिंग्विशचे प्रश्न मी केलेलेच येणार आहेत. आणि त्याच्यानंतर उरले कोण रे? लॉज. आणि मी तुम्हाला सांगतो विथ कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगणार आहे, की काय सांगणार आहे, की एवढं केलं तर तुमचा 50% पेपर कव्हर होतो म्हणजे होतोच लक्षात घ्या. तर होतोच पेपर. मी तुम्हाला जस्ट एक पेपर दाखवणार आहे, क्वेशन दाखवतोय. मी तुमच्यासाठी ना एका पेपरमधून एवढे सगळे क्वेशन सिलेक्ट केलेत. काय-काय आलंय बघा मी तुम्हाला सांगतो. हे जे थर्मोडायनामिक्स मधलं वर्क डनचं न्यूमेरिकल आहे ना, आपण आपल्या सीरीजमध्ये घेतलंय पुस्तकातलं सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे. हा जो प्रॉब्लेम आहे, हा सुद्धा ना सांगतो एकदम ईझी आहे. पुस्तकातलाच आहे. पॉवर इक्वल्स टू टॉर्क इंटू ओमेगा. त्याच्यानंतर बघा कॅपिलॅरिटी त्याच्या ॲप्लिकेशन, इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ इमिशनची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, मग स्टेशनरी वेव्हचे पण करा, दोघांचं डिस्टिंग्विश पण करा. गायरोमॅग्नेटिक रेशो, मग मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन पण करा. त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो झेरॉथ लॉ, लॉ ऑफ रिफ्लेक्शन, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अरे जवळ-जवळ 30 मार्काचेच क्वेशन 30 मार्कापेक्षा जास्त कव्हर होतायत केवळ 8 टॉपिक केले तर. करायचेत सगळे टॉपिक. पण जर मी फर्स्ट सेमेस्टरचा विचार केला, तर मी काय करू? मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आता एक ना सांगतो, समजा आता फायनल रिव्हिजन करायचं आहे. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की सुरुवात या टॉपिक पासून करा. बघा मी आता तुम्हाला स्ट्रॅटेजी नाही अभ्यास द्यायला लागलोय. सुरुवात थर्मोपासून करा. मग थर्मोमध्ये पहिल्यांदा तुम्ही करणार आहात सगळ्या डेफिनेशन्स. कुठून सुरुवात करा माहितीये का? मेकॅनिकल इक्विलिब्रियम. बघा मी असं लिहितोय बरं का, तुम्ही समजून घ्या बरं का, आता लक्षात घ्या. इक्विलिब्रियम, मग मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. ओके. या तिघांच्या डेफिनेशन करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगतो. मी नुसतं आयसो लिहितोय हां. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस करा. एडियाबॅटिक प्रोसेस. ओके. थर्मोडायनामिक्समध्ये डेफिनिशन्स पहिल्यांदा करायच्या आहेत. पुन्हा थर्मोडायनामिक्समध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण तुम्हाला दिलेला आहे. डील्स विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लक्षात घ्या. तेही प्रश्न करा लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, की या डेफिनिशन झाल्यानंतर अजून काय केलं पाहिजे? तर डेफिनिशन सगळ्याच करा. मी तुम्हाला सांगतो थर्मोडायनामिक्स झालं, की मॅग्नेटिक मटेरियल घ्या. मग मॅग्नेटायझेशन, ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेर्रोमॅग्नेटिक याच्या डेफिनिशन्स आहेत. गायरोमॅग्नेटिक रेशोची सुद्धा डेफिनिशन आहे. यातलं मॅग्नेटायझेशन 9 पेपरपैकी 6 पेपरमध्ये विचारले. डिफाइन मॅग्नेटायझेशन, गिव्ह एसआय युनिट आणि डायमेन्शन्स. बरं हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो लॉज. ऑल करायचे आहेत तुम्हाला. कुठून माहितीये का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनिअर डेन्सिटी, लॉ ऑफ लेंथ सिंपल पेंडुलमला सुद्धा आहे लक्षात घ्या. लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सिंपल पेंडुलमसाठी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन बोल्ट्झमन लॉ. किती लॉ आहेत ना, करायचेच आहेत. अरे एकेका पेपरमध्ये ना 6-6 वेळा लॉ 6-6 वेगवेगळे प्रश्न लॉचे असतात. न्यूमेरिकल हे या प्रकारे म्हणूया आपण. लॉ झाल्यानंतर ना तुम्ही डेफिनिशन सगळ्या केल्यात. मग तुम्ही हार्मोनिक्स, ओव्हरटोन, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, कोहेसिव्ह फोर्स, एडिसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यानंतर स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स, ह्या सगळ्या ज्या डेफिनिशन्स आहेत ना तुम्ही केलेत.
बरं आता इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो बाळांनो, इम्पोर्टंट. तुम्हाला हे सगळं करत असताना तुम्ही फक्त तुमच्या नोट्स वापरताय का मला सांगा रे तुम्ही? नोट्स वापरताय का? नाही वापरत तर तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्ही नोट्स वापरत नाही याचा अर्थ कुठेतरी मोठी मिस्टेक होते. मग इमिडिएटली तुम्ही या 2 इथे क्यूआर कोडला स्कॅन करा आणि ह्याच्यातला WhatsApp ग्रुप जॉइन करा. Telegram ग्रुप जॉइन करा आणि त्या ग्रुपवर बघा आम्ही नोट्स प्रोव्हाईड केलेल्या आहेत. माझ्याकडे जे एक्स्ट्राऑर्डिनरी जी मुलं आहेत त्यांच्या वयाच्या त्याचे जे नोट्स आहेत ते झेरॉक्स मी तुम्हाला देतोय, पण ते टेम्पररी देतोय. लास्ट मोमेंट आहे म्हणून देतोय. समजा आजच पेपर आहे म्हणून देतोय, पण ते चुकीचं आहे. तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत. चला ठीक आहे, पण आम्ही देऊ ना तुम्हाला, देऊ. ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या नोट्स पण बनवायला सुरुवात करा. बरं, मग हे सगळं झालं. पण ह्या सगळ्याला रिव्हिजनला किती वेळ लागतोय सांगतो. तुम्ही समजा आता 5:30 ला अभ्यासाला बसलाय. 2-2.5 तासात सगळे पट रिवाईज व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात इम्पोर्टंट मी काय सांगतो ते लक्ष द्या, की समजा बघा मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही अभ्यासाला स्टार्ट केलाय बरं का. तुम्ही अभ्यासाला स्टार्ट केलेला आहे आणि तुमचा अभ्यास या ठिकाणी फिनिश झालाय. ओके. दुपारी 4 वाजता समजा 5 वाजता अभ्यास संपलाय. समजा म्हणतोय मी बरं का. त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, की तुम्ही एक डोक्यात फिक्स ठेवलंच पाहिजे, की माझी एक रिव्हिजन झाल्यानंतरच मी जेवणार आहे. जेवल्यानंतर सेकंड रिव्हिजन झाल्यानंतरच मी झोपणार आहे. पहाटे उठून तिसऱ्या रिव्हिजन नंतरच मी पेपरला जाणार आहे. पेपरच्या इथं अर्धा तास वेळ मिळतोय, तिथं मी पुन्हा फायनल रिव्हिजन थोडंफार बघणारच आहे. काही जण तुम्हाला सांगतील पेपरच्या 2 तास अगोदर शांत करा. अरे नाही, नाही, नाही. मी सांगतो तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत रिव्हिजन करायचं राहायचंय. बघत राहायचं फायदा होतो त्याचा लक्षात घ्या. मग मला सांगा तुम्ही 3-3 रिव्हिजन करून पेपरला जाताय का? नाही जात. इथून पुढे ती स्ट्रॅटेजी करायची लक्षात घ्या. मग तुम्हाला सगळं जमेल आणि तुम्ही या लेव्हलला तुमचा अभ्यास न्या. काही विचारा येतंय, कुठलीही टेस्ट तेव्हा जमतंय. अभ्यासाला वेळ मिळणार नाही, रिवाईज करायला वेळ मिळाला नाही, फॉर्म्युले मला आठवले नाहीत. हे असलं रडगाणं चालणारच नाही इथनं पुढं. एवढे रिव्हिजन तुम्ही करणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर असणार आहे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सचे ना न्यूमेरिकल सीरीज, फिजिक्सची थियोरेटिकल सीरीज प्लेलिस्टमध्ये चेक करा. सीरीज आहेत लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी तुमचा रिस्पॉन्स मिळालाय, तुमचा अभ्यास होतोय. नंबर ऑफ व्ह्यूजमध्ये मी रिस्पॉन्स चेक करत नाही. मी माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटवरून बघतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स बघतोय. बघा सायली नावाच्या मुलीचं नाव मी घेतो. तिचे कमेंट्स एकटीचं नाव नाही. अरे कितीतरी मुलं आहेत, की ज्यांचे कमेंट आहेत, की ज्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. अरे एकाच्या आयुष्यात मी बदल करू शकलो तरी मला मिळालं. व्ह्यूज कमी आहेत ना, आता 150, 200, 400, 500 व्ह्यूज आहेत ना, एक्झामच्या वेळेस यातला प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला सांगतो 20,000, 30,000, 40,000 व्ह्यू दिसणार आहेत तुम्हाला. पण तुम्ही आत्ता जॉइन होताय. मग आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. चला सांगितल्याप्रमाणे या रिव्हिजनला स्टार्ट करा. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश पुन्हा बघा. कॉलेजमध्ये समजा 9:00 ला तुमचा पेपर असेल, तिथं 8:30 ला पोहोचलाय. अर्धा तास वेळ आहे. पुन्हा फायनल रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट.